पाहिजे? पीक विम्याचे पण पैसे आले नाहीयेत, बरोबर आहे. आता मला तुम्ही सांगा, जर कुठची कंपनी येते? ठीक आहे, आता तुम्ही मला सांगा, जर तुमची पुढची पिढी तुम्हाला शेतकरी बनवायची नसेल तर नक्की त्यांनी काय करायला पाहिजे? साहजिक आहे, शहरांकडे आलं पाहिजे आणि जॉब घेतले पाहिजेत, बरोबर आहे. तुम्ही सगळ्यांनी मुलांना शाळेत पाठवलंय, कॉलेजला पाठवलंय, शिक्षण घ्यायला लावलंय, सर्टिफिकेट मिळालंय, डिग्री मिळाली आहे. आता तुम्ही मला सांगा, गेल्या 2 वर्षामध्ये ह्या खोके सरकारचं जे काम आहे, कृषी क्षेत्र तर कोलमडलेलं. मला अनेकदा बांधावर गेल्यानंतर शेतकरी बांधव सांगत असतात की आदित्यजी, तुमच्या वडिलांनी म्हणजे उद्धव साहेबांनी जी कर्जमुक्ती 2 लाखापर्यंतची जी केली ती आमच्यापर्यंत पोहोचली, पण खोके सरकारचा एक पैसा पोहोचला नाही, बरोबर ना? त्यावेळी आपण पीक विम्याचे पैसे द्यायला लावले होते, पण ह्यावेळी 2 वर्षात काही मिळालं नाही, बरोबर ना? त्यावेळी आपण जी काही मदत करू शकत होतो, कारण अर्थचक्र बंद पडलं होतं कोविडच्या काळात, सगळं अर्थचक्र बंद होतं, तरी देखील जी काही मदत अवकाळी पावसासाठी असेल, गारपिटीसाठी असेल करत होतो ती मदत पोहोचायची. पण आता पंचनामे होतात, जिओ टॅगिंग होतात, पण मदत पोहोचत नाही, बरोबर ना? आता तुम्ही मला सांगा, जर तुमची पुढची पिढी, माझ्या वयातले तरुण तरुणी शहराकडे आले, MIDC कडे गेले, 2 वर्षामध्ये तुम्ही कधीतरी ऐकलंय की या खोके सरकारने एक नवा उद्योग आपल्या राज्यात आणलाय? ऐकलंय कधी? तुम्ही ऐकलंय कधी? नाही ऐकलंय. मला आपणच सांगत होता MIDC आता अर्ध बंद पडलेली आहे, बरोबर. तुम्ही मला सांगा, किती लोकांनी वेदांता फॉक्सकॉन बद्दल ऐकलेलं आहे? कदाचित जे माझे पत्रकार परिषद भाषण वगैरे ऐकत असाल त्यांना माहिती असेल वेदांता फॉक्सकॉन. मी परत परत हे बोलत राहणार, कारण जेव्हा वेदांता फॉक्सकॉन आपल्या राज्यातून निघून गेला, या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना माहितीही नव्हतं की वेदांता फॉक्सकॉन इथून उचलून नेलेलं आहे गुजरातला. हे असं राज्य चालवतात. मी जेव्हा ट्विटरवर टाकलं तेव्हा धावपळ झाली, धांदल झाली, अरे माहिती काढ, तो आदित्य ट्विट करतोय, आपल्याला कसं नाही माहिती? मग त्यांनी बोलायचं म्हणून सांगितलं की आता वरतून सांगितलंय की वेदांतापेक्षा मोठा प्रकल्प आपल्या राज्यात देणार आहेत. आलाय मोठा